मध्यंतरी माणिकराव कोकाटे रमी खेळल्यामुळे अडचणीत आले आणि त्यांचं कृषी मंत्रीपद गेलं, पण आता तेच माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत आणि ऑलिम्पिकच्या इलेक्शनमध्ये ते संघटनांवर दबाव टाकतात की दादांना मतदान करावं क्रीडा संघटनांनी, असा दबाव टाकतात असा आरोप केला आहे भाजपच्या संदीप जोशींनी। तेही इलेक्शनमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि अध्यक्षपदासाठी मुरली मोहोळ वर्सेस अजित पवार असं ऑलिम्पिकचं पहिल्यांदा इलेक्शन होते। आपल्यासोबत संदीपजी आहेत, मला सांगा काय आहे तुमचा थेट आरोप? आमचा थेट आरोप असा आहे की जे रमी खेळताना कृषी मंत्री होते त्यांना त्यांचा खेळ जो आहे तो सोडणं जमत नाही आहे। ते आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल ते चूप आहे। त्याच्यामध्ये जो 13.25 करोडचा भ्रष्टाचार झाला, जो सचिवांनी केला, त्याच्याबद्दल एक शब्दही बोलत नाही आहे। मात्र 2 तारखेच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये इतर संघटनांवरती प्रेशर आणणं, दबाव आणण्याचं काम ते करत आहे। त्यामुळे अशा क्रीडा मंत्र्यांना या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत। हा झाला तुमचा आरोप, पण त्यांचा आरोप असा आहे तुम्ही ऐन इलेक्शनच्या तोंडावर नामदेव शिरगावकर जे अजितदादा गटाचे प्रमुख स्पर्धक आहेत, म्हणजे सचिव आहेत, गेल्या वेळेस सचिव राहिलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला, तुम्ही एक प्रकारे दबाव टाकताय। हे म्हणणं त्यांचं अत्यंत चुकीचं आहे, कारण नामदेव शिरगावकरांच्या विरोधात मागचे 2 महिने झाले या पुण्यामध्येच आंदोलन झालं। त्यांनी 13.25 करोड रुपयाचा हिशोब दिलेला नाही आहे, हा 12 वर्षाचा हिशोब दिलेला नाही आहे। तो हिशोब जो आहे तो त्यांनी दिला पाहिजे। त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीने वित्त विभाग असो किंवा क्रीडा विभाग असो त्याची मागणी देखील केली नाही आहे। याचा अर्थ एका भ्रष्टाचाराला ते पाठीशी घालतात आहे, हा देखील स्पष्टपणे त्यांच्यावरती आरोप आहे। खरं तर तुम्ही पहिल्यापासून ऑलिम्पिकच्या राजकारणात संघटनेत आहात, वर्षानुवर्षे तर पवार फॅमिलीचं वर्चस्व राहिलेलं, म्हणजे आधी साहेब असेल शरद पवार 30 वर्ष साहेब, नंतर 12 वर्ष अजितदादा आहेत, त्यांच्याही 3 टर्म झाल्यात। आता ह्यावेळेस बदल दिसेल, प्रयत्न आहे, मुरली मोहोळ अध्यक्ष होतील, अजितदादा पडतील। निश्चित आम्ही ठरवलेलं आहे की माननीय मुरली मोहोळ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढतो आहे आणि मुरली मोहोळ आणि त्यांचं पॅनल यावेळेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये क्रीडेसाठी, क्रीडा विभागासाठी, क्रीडापटूंसाठी एकत्रित होऊन, संघटनेसाठी एकत्रित होऊन संघटनेच्या हितासाठी आम्ही सर्व मिळून एकत्रित काम करणार। तुम्ही सर्वजण अण्णा असतील, तुम्ही असतील, सगळ्या संघटना घेऊन मध्ये मुख्यमंत्र्यांना भेटलात, काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं? आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। उदाहरणार्थ मी सांगतो की आमचं महाराष्ट्र बास्केटबॉल चॅम्पियनशिप झाली, आम्हाला 6.5 लाख रुपये भरावे लागले। आता एखाद्या संघटनेला जर 6.5 लाख रुपये भरावे लागत असेल तर मग आम्ही कामं कसे करायचे? तर आम्ही त्याच्यासाठी त्यांना मागणी केली। अनेक क्रीडा प्रकारांनी देखील मागणी केली की वेगवेगळे ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये जे किराये असतात ते कमी केले पाहिजे। सत्ता बदल हवे, थोडं सत्ता बदल 100% हवा आहे। जे काम महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननी करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि त्यामुळे त्याचा सत्ता बदल करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं? मुख्यमंत्र्यांनी एवढंच सांगितलं की निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की हा तुमचा आपापसातला विषय आहे, परंतु तुम्ही ज्या मागण्या आणल्या आहे त्या मागण्या मी लावून धरेल। हे गंमत बघा, अजितदादा शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेले, म्हणजे महायुतीसोबत गेलं, त्याच भाजपने आता अजितदादांना ऑलिम्पिकच्या मैदानात चितपट करण्याचे मनसुबे रचलेले आहेत। पाहूया आता 2 तारखेला नेमकं काय होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, जे मीडिया, पुणे।